नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम.ए. सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आजच्या राजकीय समाजशास्त्र या विषयाचा जे आपण दुसरा प्रकरण अभ्यासतो आहोत, बौद्धिक आधार, यामध्ये कार्ल मार्क्सच्या अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. मार्क्सवादामध्ये या सिद्धांताला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि या सिद्धांताच्या माध्यमातूनच कामगारांमध्ये ते जाणीव जागृती निर्माण करू शकले. मार्क्सचा अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत म्हणजे किमतीचा सिद्धांत नाही. भांडवलदार श्रमिकांचे शोषण कशा रीतीने करतात हे दाखवण्यासाठी केलेलं ते विवेचन आहे. आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात या सिद्धांताचे त्याने वर्णन केलेले आहे. किमतीत चढ उतार का होतात हे सांगण्याचा त्याचा सिद्धांताचा उद्देश नाही. तसा असता तर त्या सिद्धांताचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये झाला असता. अतिरिक्त मूल्यांचा संबंध वस्तूची किंमत, भांडवलदारांचा त्यावरील नफा यावरील आधारित आहे. श्रमिकांची पिळवणूक भांडवलदार कशा पद्धतीने करतात याचंही स्पष्टीकरण त्यात आहे. मार्क्सच्या मते कोणत्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूवर किती श्रम खर्च झाले यावरून ठरत असते आणि मार्क्सच्या विचारांवर आपल्याला रिकार्डोच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. वेबरच्या मते मार्क्सच्या अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत हा रिकार्डोच्या सिद्धांताचे व्यापक रूपच आहे आणि मार्क्सचा हा सिद्धांत कामगारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतो. थोडक्यात मार्क्सच्या अतिरिक्त मूल्य सिद्धांताचे विवेचन किमती ठरवणे, किमती वाढवणे असे नसून किंवा उत्पादित मूल्य म्हणजे काय यासाठी तो नाहीये, तर श्रमिकांचे शोषण भांडवलदार कसे करतात हे स्पष्ट करण्याचा तो उद्देश आहे आणि त्यामुळेच राजकीय समाजशास्त्रात या सिद्धांताच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. अतिरिक्त मूल्य समजण्यासाठी आपल्याला या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे आणि याचा अर्थ उत्पादन पद्धतीची कल्पना असल्याशिवाय स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्याचं संक्षिप्त विवेचन आपण या निमित्ताने करणार आहोत. सरंजामशाही या कालखंडातील उत्पादन पद्धतीमधून भांडवलशाहीतील उत्पादन पद्धती अस्तित्वात आली आहे. सरंजामशाहीतील उत्पादन प्रामुख्याने स्थानिक उपयोगासाठी होत असे. जेव्हा भांडवलशाहीत उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले तेव्हा त्यांना बाजारपेठेची आवश्यकता निर्माण झाली. दुसऱ्या देशात काही वस्तूंच्या मोबदल्यात वस्तूंचा विक्रय सुरू झाला. भांडवलशाहीत नफा कमविणे उत्पादन पद्धतीचा उद्देश असतो. नफ्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते जेणेकरून अत्याधुनिक यंत्राची खरेदी होऊ शकेल. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी की श्रमिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजेत जेणेकरून उत्पादन वाढून नफा कमविणे शक्य होईल. हे श्रमिक असे असावे की ज्यांना पोट भरण्यासाठी केवळ त्यांच्या श्रमाचाच आधार आहे. त्यामुळे कमी पैशात असे श्रमिक उपलब्ध होतात कारण श्रमिकांजवळ काम करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. या परिस्थितीचा फायदा घेऊन भांडवलदार जास्तीत जास्त नफा जो आहे तो कमावू शकतात. अशा प्रकारे उत्पादन पद्धती ही अतिरिक्त मूल्यासाठी फायद्याची असते. त्यानंतर भांडवलदारांना फायदा होण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर श्रमिक स्वतःसाठी किंवा मालकांसाठी उत्पादन करीत नाही. उत्पादनाचा उद्देशच या ठिकाणी बदलतो. भांडवलदारांना नफा कमवण्यासाठी नफा घेता येतो
अशा उत्पादित वस्तूला आपण काय म्हणतो? माल. वस्तू आणि माल या दोन शब्दात फरक आहे. वस्तू स्वतःच्या उपयोगाची असते आणि माल अशा वस्तूला म्हटलं जाते जी बाजारात विकण्यासाठीच तयार केली जाते. अशा उत्पादन पद्धतीतून श्रमिकांना मजुरी आणि भांडवलदाराला नफा मिळतो. माल विकत घेणारा मालाची किंमत देतो. त्यातून भांडवलदार मजुरी, कच्चा माल, यंत्राची दुरुस्ती आणि उत्पादनाचे दुसरे खर्च भागवून वाचणाऱ्या पैशाला नफा म्हणतात. भांडवलदार उत्पादित वस्तूला त्याच्या खऱ्या किमतीपेक्षा अधिक किमतीमध्ये विकत असतो आणि त्यातून त्याला जी रक्कम मिळते त्याला आपण नफा म्हणतो. वस्तूची मूल्य कसं निर्धारित करायचं? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्यासाठी उपयुक्ततावादी आणि श्रमवादी संप्रदाय जे आहे ते आपापल्या परीने त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. वस्तू निर्माण केली तर त्या वस्तूचं मूल्य ठरवताना या दोन गोष्टींचा आधार त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. मग उपयुक्ततावादी संप्रदाय म्हणजे कशा पद्धतीने? तर यांचं असं मत आहे की वस्तूची जी काही उपयोगिता असते त्याच्यावरून वस्तूचं मूल्य ठरवायचं. यालाच ते उपयोगिता मूल्य म्हणतात. जसं हवा आहे, पाणी आहे, ही नैसर्गिक संपत्ती आहे. याला उपयोगिता मूल्य आहे, पण त्याच्यावर मानवी श्रम खर्च होत नाही आणि ते होत नसल्यामुळे त्याला विनिमय मूल्य नाही. सर्वसाधारणपणे आपण मूल्याकडे उपयोगितावादाच्या दृष्टीने पाहतो. जी वस्तू आपल्याला उपयोगी वाटते ती आपण खरेदी करतो. पण भांडवलदारांना उपयोगिता मूल्यापेक्षा विनिमय मूल्याचे अधिक महत्त्व असते. श्रमवादी संप्रदायांचं असं मत आहे की वस्तूवर करण्यात येणाऱ्या श्रमानुसार वस्तूचं मूल्य ठरत असते. अशा मूल्याला विनिमय मूल्य म्हणतात. जसं एखादी खुर्ची तयार करताना त्यावर श्रम खर्च करावे लागतात, म्हणून त्याला विनिमय मूल्य राहते. मूल्य निर्धारणात वेळ आणि श्रमाचे फार महत्त्व असते. वस्तूचे मूल्य याच आधारावर ठरते. मार्क्सने या श्रमवादी संप्रदायाचे समर्थन केले आहे. मानवी श्रमाशिवाय कोणतीही वस्तू निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे वस्तूचे मूल्य त्यावर केल्या जाणाऱ्या श्रमावर अवलंबून असते. जेवढे श्रम अधिक तेवढे वस्तूचे मूल्य अधिक असते, असं मार्क्सचं मत आहे. वस्तूचे मूल्य निश्चित करणारे एकमेव साधन म्हणजे श्रम आहे. या दृष्टीने मार्क्सने अतिरिक्त मूल्यांचं जे सिद्धांत आहे त्याचं विवेचन केलेलं आहे. श्रमिकाजवळ उत्पादनाचे कोणतेच साधन उपलब्ध नसते. त्यांच्याजवळ केवळ शारीरिक श्रम असतात. श्रमशक्तीचा अर्थ श्रमिकाची काम करण्याची शक्ती आहे. कामगारांच्या दृष्टीने श्रमशक्तीला मूल्य असतं, कारण श्रमिक आपले श्रम विकून उपजीविका करीत असतात. श्रमिकांना जिवंत राहण्यासाठी त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे. मग श्रमिकाला स्वतःचे आणि कुटुंबाचं पालनपोषण करावं लागतं. त्याच्या या सर्व प्राथमिक गरजा पूर्ण होणं ही सुद्धा एक आवश्यकता आहे. मग श्रमिक या पालनपोषणाच्या अनुषंगाने ज्या त्याला वस्तू लागतात त्या वस्तूच्या मूल्यावरून कामगारांच्या श्रमशक्तीचं मूल्य ठरतं. भांडवलदार श्रमिकाला त्याच्या श्रमाचं मूल्य देतो आणि त्याची श्रमशक्ती जी आहे ती विकत घेतो. श्रमिकाची श्रमशक्ती आणि कारखान्यातील यंत्र यांच्या मदतीने वस्तूचं उत्पादन होत असतं. उत्पादित मालापासून भांडवलदाराला जेवढी किंमत मिळते ती कामगाराला दिलेल्या मजुरीपेक्षा कितीतरी जास्त असते. वस्तूच्या बाजारातील किमतीपेक्षा कामगाराला मिळालेली मजुरी फार कमी असते. कामगाराची मजुरी आणि त्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे त्याची बाजारातील किंमत
यामध्ये जे काही अंतर असते त्याला अतिरिक्त मूल्य म्हणतात. जसं खुर्चीचं आपण उदाहरण घेतलं होतं. खुर्ची तयार करण्यासाठी समजा मजुराला 30 रुपये मिळतात. खुर्चीसाठी लागणाऱ्या सामग्रीची किंमत आपण 30 रुपये धरू. अशा प्रकारे खुर्चीची किंमत काय होणार आहे? 60 रुपये. भांडवलदार बाजारामध्ये ती खुर्ची कितीला विकणार? 100 रुपयाला. मग 40 रुपयाला त्याचा जास्तीत जास्त नफा झालेला दिसून येतो. याला मार्क्सने अतिरिक्त मूल्य म्हटलेले आहे. त्यावर केवळ भांडवलदाराचाच अधिकार राहू नये, तर श्रमिकांना त्यातील त्याचा वाटा मिळाला पाहिजे. परंतु अतिरिक्त मूल्य भांडवलदाराच्या खिशात जाते. श्रमिकांचे अशा प्रकारे शोषण होऊन भांडवलदार अधिक श्रीमंत होतात. अतिरिक्त मूल्यांमुळे भांडवलदार आणि श्रमिकांमधील अंतर वाढते. मार्क्स अतिरिक्त मूल्याची व्याख्या अशी करतो की अतिरिक्त मूल्य म्हणजे मजुराने निर्माण केलेल्या आणि त्याला मिळणाऱ्या मूल्यातील अंतर आहे. अतिरिक्त मूल्य सिद्धांतांच्या माध्यमातून श्रमिकांचं शोषण होतं. पण मजुरांच्या शोषणाचे अजूनही काही प्रकार आहेत जे मार्क्सने सांगितलेले आहेत. जसं लाचारीचा फायदा. श्रमिकाजवळ श्रमशक्तीशिवाय उपजीविकेसाठी दुसरं साधन नसते. त्याचं भांडवल त्याचं श्रमच असतं. त्याची संपत्ती म्हणजे त्याचं श्रम आहे आणि या श्रमाला विकल्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नसतो. जर आज काम मिळाले नाही तर त्यांना उपाशी राहावं लागेल. मग त्यांच्या ह्याच लाचारीचा फायदा घेऊन भांडवलदार त्यांचं शोषण करत असतात. दुसरं, त्यांचं श्रम जे आहे ते नाशवंत आहे. उत्पादन साधनाचा आणि भांडवलांचा श्रमिकाजवळ अभाव असतो. रोजच्या रोज काम मिळाले नाही तर त्याला श्रमाचा साठा करता येणार आहे का? आज काम मिळाले नाही तर तो उद्या दुप्पट काम करू शकतो का? नाही, कारण श्रम नाशवंत असतात. त्याचा फायदा भांडवलदार घेतात आणि या माध्यमातून सुद्धा ते श्रमिकांचं शोषण करतात. याशिवाय उत्पादन बंद ठेवणं. भांडवलदारांना संपत्तीची कमी नसते. जेव्हा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं पण त्या प्रमाणामध्ये बाजारपेठ उपलब्ध नसेल किंवा तशी मागणी नसेल, उत्पादित माल विकला जात नाही, त्यामुळे पहिलं अधिक उत्पादन करून माल साठवून ठेवणं, काम बंद करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून उत्पादित माल जास्त नफा घेऊन विकणं आणि दुसरीकडे काम नसल्यामुळे लाचार श्रमिकांना अत्यल्प मजुरी देऊन उपकार केल्याच्या भावनाने कामावर घेऊन त्यांच्याकडनं जास्त काम करून घेणं, अशा पद्धतीने भांडवलदार वर्तणूक करतात आणि त्या माध्यमातून सुद्धा गरिबांचं, कामगारांचं मोठ्या प्रमाणावर शोषण होताना दिसून येतं. अशा पद्धतीने अतिरिक्त मूल्य सिद्धांतांच्या माध्यमातून कामगारांवर कशा पद्धतीने अन्याय होतो हे मार्क्सने मांडलेले आहे. परंतु या सिद्धांतावर काही टीका पण होतात. जसं मार्क्सने असं मांडलंय की कामगाराच्या श्रमशक्तीमुळेच वस्तूचं उत्पादन होतं. परंतु उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रमशक्तीबरोबर भांडवल, यंत्रसामग्री, व्यवस्थापन, कच्चा माल, बाजारपेठ या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या किमतीवर केवळ भांडवलदार आणि श्रमिक दोघांचाच वाटा कसा काय असू शकतो? इतर घटकांचा देखील त्याच्यामध्ये वाटा असतो आणि तेच या सिद्धांतामध्ये दुर्लक्षित झालेलं दिसून येतं. याशिवाय केवळ शारीरिक श्रमाला महत्त्व दिले, परंतु मानसिक श्रम सुद्धा तर असतं त्याच्यामध्ये. संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत नियोजन योग्य असलंच पाहिजे. यासाठी विशेषज्ञांची आवश्यकता असते, व्यवस्थापकाची आवश्यकता असते आणि या विशेषज्ञांचा वर्ग कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल याची योजना आखतात. त्यानुसार नफा जास्त होतो.
त्यामुळे मार्क्सने जे काही शारीरिक श्रमाला महत्त्व दिले ते देताना मात्र या मानसिक श्रमाकडे मात्र त्याने उपेक्षा केलेली आहे, त्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. त्यानंतर उत्पादनातून केवळ नफाच मिळतो असं नाही, तोटा देखील असतो. परंतु उत्पादन केवळ नफा होतो आणि त्यावर कामगारांचा समान अधिकार आहे, हा एकांगी विचार मांडलाय. श्रमिकांजवळ त्यांचं भांडवल म्हणजे श्रमशक्ती आहे, तर अशा वेळी अधिक श्रमशक्ती खर्चून उत्पादनात वाढ करून नुकसान भरपाईची सूचना मार्क्सने केली नाही. जर भांडवलदाराला नुकसान झालं तर अशा वेळी श्रमिक त्या ठिकाणी समान अधिकाराच्या अनुषंगाने त्या नुकसान भरपाईमध्ये भांडवलदाराला मदत करेल का? म्हणजे हा पण एक प्रकारे एकांगी विचार आहे की जेव्हा जास्त नफा होतो तेव्हा कामगारांचा समान अधिकार आहे, पण भांडवलदार जर लॉस मध्ये जात असेल, त्याचं नुकसान होत असेल, तेव्हा कामगारांची काय भूमिका असेल याविषयी मार्क्सने काहीही मांडणी केलेली नाही. त्यामुळे हा सिद्धांत एकांगी स्वरूपाचा सुद्धा वाटतो. याशिवाय भांडवलदारांना फक्त मजुरीच द्यायची आहे का? जे काही श्रमिक आहेत त्यांच्या मजुरीपर्यंतच त्याची भूमिका आहे का? तर नाही. यंत्र आहे, त्या यंत्राची देखभाल करणं गरजेचं असतं, त्याची झीज होत असते तर त्याच्यामध्ये बदल करणं किंवा त्याच्यासाठी खर्च करणं, याशिवाय जागा असेल तर त्या जागेचं भाडं देणं, गुंतवलेलं जे काही भांडवल असेल त्याच्यावरील व्याज असेल, कच्चा माल असेल, मालाची सुरक्षा असेल, या सर्वच गोष्टींवर त्याला खर्च करावा लागतो. म्हणजे त्यानंतर उरलेला भांडवलदाराचा जो काही लाभ आहे तो नफ्यामध्ये येतो. पण मार्क्सने या अतिरिक्त मूल्यांच्या सिद्धांतामध्ये ह्या खर्चाला दुर्लक्षित केलेला आहे. हा खर्चच त्याच्यातनं वजा केला. त्यांनी फक्त श्रमिक एवढाच पॉइंट तिथे मांडलेला आहे. इतर गोष्टींवर त्यांनी कोणतेही विचार तिथे मांडलेले नाही. आता औद्योगिकीकरणाची आपण मांडणी करतो आहोत किंवा भांडवलदारांचा जेव्हा विचार करतो तर मग कारखान्यामध्ये काय फक्त श्रमिकच असणार आहेत का? यंत्रसामग्री आहे, कामगार आहेत, व्यवस्थापक आहेत, बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठच्या अनुषंगाने सुद्धा कशी भूमिका असावी याचा सुद्धा भांडवलदाराला विचार करावा लागतो. आणि त्याचा अंदाज जर त्या संदर्भामध्ये चुकला तर तिथे सुद्धा त्याला तोटा जो आहे तो सहन करावा लागतो. इव्हन परत नव्याने तो तोटा भरून काढायचा आणि पुन्हा नफा कमवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला कृती जी आहे ती करावी लागते. तर ह्या सगळ्या ओव्हरऑल क्रियांचा जो काही विचार आहे तो मार्क्सने यामध्ये केलेला नाही. याशिवाय भांडवलदारांवर कामगाराच्या कल्याणाची जबाबदारी असते. त्यांच्या सुव्यवस्थेसाठी त्याला बराच खर्च करावा लागतो. म्हणजे जसं आपण एक कल्याणकारी राज्याची भूमिका जशी वाढते आहे त्यानुसार भांडवलदार सुद्धा कामगारांच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी योजना राबवताना दिसतात. म्हणजे आकस्मिक सारखे जर अपघात घडले तर त्याचा मोबदला भांडवलदाराला द्यावा लागतो. श्रमिकांचं आरोग्य चांगलं राहिलंच पाहिजे यासाठी आता खर्च केला जातो. त्यांचा वेळ, त्या वेळेनुसार त्यांचं वेतन, त्यांना मिळणाऱ्या रजा, त्यांना मिळणारं निवृत्ती वेतन, या सगळ्याच गोष्टींचा विचार या कामगार कल्याणची जी काही योजना आहे त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. त्या योजनेत जो काही खर्च होतो तो गृहीत धरणं गरजेचं आहे. पण मार्क्सने त्या संदर्भामध्ये सुद्धा दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. याशिवाय भांडवलशाहीत जर दोष असते तर मग ती केव्हाच नष्ट झाली असती, केव्हाच लोकांनी त्यांना स्वतःच्या व्यवस्थेमधून काढून टाकलं असतं. पण आज आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा बघतो की प्रत्येक देशाचा मूलभूत घटक आर्थिक घटकच आहे, पण त्या आर्थिक घटकांमध्ये कुठेही संघर्षाचा समावेश दिसत नाही. लोक सामंजस्य, सहकार्य आणि संघटनांच्या माध्यमातून एकमेकांच्या गरजा पूर्ण करताना दिसतात, म्हणजे परस्परावलंबित होतात. म्हणजे या माध्यमातून आपण जर बघितलं की त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, त्याच्यात काहीतरी गुण आहे, त्यामुळेच ती व्यवस्था आजही टिकून आहे. इव्हन साम्यवादी देशांनी सुद्धा त्यांच्या देशातून हा आर्थिक घटक जो आहे तो काढून न टाकता कुठेतरी वेगळ्या स्वरूपात का असेना पण त्यांनी ही भांडवलशाही स्वीकारलेली आहे. फक्त त्यांच्या शासन पद्धतीमध्ये ते नाव आपल्याला दिसत नाही. पण तिथे मग भांडवलदार नाहीयेत का? तिथे कामगार नाहीयेत का? आणि असले तर आज भांडवलदार आणि कामगार खरंच यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण दिसतं का?
उलट दोघांमध्येही एकमेकांची गरज आहे आणि त्यामुळे ते परस्पर सहकार्य आपल्याला जाणवतं आणि हे परस्पर सहकार्यच आहे की ज्याच्यामुळे आज कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांचं अस्तित्व आजही टिकून आहे. या व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष दिसत नाही. कधी ताळमेळ जरी मोडला तरी संप असेल, आंदोलन असेल किंवा मागण्या असेल, अशा वेगवेगळ्या मार्गाने ते स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेतात आणि भांडवलदारही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवताना आपल्याला दिसतात. म्हणजे एक आहे की संघर्ष करायचा, तर त्याचे असे काही मार्ग आहेत की ज्यांच्यामध्ये हिंसात्मक मार्ग न वापरता अहिंसेच्या मार्गाने सुद्धा एकमेकांच्या गरजांची आणि मागण्यांची पूर्तता करता येऊ शकते. म्हणजे कामगार वर्गाचाच विचार यामध्ये केलेला असल्यामुळे कुठेतरी भांडवलदारांकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे यामुळे काय होतं की या सिद्धांताचा कुठेतरी समतोल नष्ट झालाय. कारण आपण मार्क्सच्या विचारांमध्ये 2 वर्गांचा अभ्यास करतो. तर दोन्ही वर्गांच्या दृष्टिकोनातून तो जर समतोल साधला गेला असता तर एक चांगला सिद्धांत या माध्यमातून निर्माण झाला असता. परंतु फक्त कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केलं गेलं आणि मग त्या संदर्भात भांडवलदारांनीच श्रमिकांबरोबर सामंजस्याचं वातावरण राखलं जावं. मग या माध्यमातून संघर्ष सुटणार आहे का? सामंजस्य राखायचं असेल तर दोन्ही बाजूने राखलं गेलं पाहिजे. पण मात्र एकांगी स्वरूपात मांडलं गेल्यामुळे संघर्ष कुठेही सुटताना दिसत नाही. एका बाजूला भलेही सिद्धांतावर एवढा टीका जरी होत असला तरी तो पूर्णपणे असत्य आहे असाही त्याचा अर्थ नाही किंवा असंही काही मानायचं कारण नाही. अतिरिक्त मूल्य म्हणजे कामगाराच्या संपत्तीवर घातलेला दरोडा म्हणता येणार नसला तरी त्यातील बराचसा भाग जो आहे तो श्रमिकांच्या शोषणातून प्राप्त झालेला असतो, ही गोष्ट तर निर्विवाद आहे. दिवस रात्र कष्ट करून श्रमिकांना 2 वेळचं अन्न मिळवणं कठीण जातं, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी भांडवलदारांची चैन जर नजरेत आली नाही तर नवलच आहे. समाजातील विषम परिस्थिती लक्षात आणून देण्याचं कार्य अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांताने केले आहे. शास्त्रीय आणि तार्किकदृष्ट्या अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत जो आहे तो अयोग्य वाटत असला तरी त्यात बरेच तथ्य आहे. समाजातील श्रमिक वर्गात जाणीव जागृती निर्माण करण्याचं कार्य या सिद्धांताने केले आहे. श्रमिकांना कामाचा योग्य मोबदला मिळायलाच पाहिजे यामध्ये दुमत नाही. भांडवलदार जे आहेत त्यांच्यावर वचक राहावा. त्यांनी कामगारांचे अधिक शोषण करू नये, शोषणावर मर्यादा पडाव्यात. या दृष्टीने कामगारांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते कार्य या सिद्धांताने खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे. त्यामुळे या सिद्धांताला मार्क्सच्या विचारामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. धन्यवाद.